कोरिओग्राफर न लावता अगदी डान्सची छान अशी प्रॅक्टिस करून घेतात आणि नाचतायत, सर नाचतायत, गुरु नाचतायत आणि त्यांच्या त्या पावलावर पाऊल टाकून ते शिकतायत. म्हणजे एक वेगळं वातावरण, जसं आपण तो एक पिक्चर पाहिला तारे जमीन पर, त्यांना पाहावं आणि सरांना पाहावं कुठेही फरक पडत नाही. म्हणजे किती कौतुक करावं ते कमीच आहे. तर मी सरांचा छोटे की आपण पण पुढे आहोत आणि सरांचा एक सत्कार करूया. गुलाब पुष्पाचा पुष्पवृक्ष आहे असं म्हणतात की फुलांइतकं बोलतो दुसरं काही नसतं, म्हणून तर म्हणून फुलांमध्ये तसं सांगून जातात, शुभेच्छा प्रार्थना देऊन जातात. सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुरुवर्य आपल्या माध्यमातून संस्कारांची पेरणी अशीच सदोदित आमच्या या बालगोपाळांच्या जीवनात घडत राहो मी प्रार्थना करतो. आणि जे सर्वात महत्वाचं असतं गुरु असतं म्हणजे गुरुवर शिक्षक आहे, मॅडम मी पण शिक्षक आहे, पण आम्ही कुठल्याही प्रकारच्या इंग्लिश मीडियमच्या कारण ही शाळा जी संस्काराची पेरणी करते आणि आपली जी पिढी आहे ना ती संस्कारावरतीच पुढे जाणार आहे. कारण आपल्या माझ्याकडून त्यांनी आपल्याला केव्हा ओळखलं पाहिजे. मुली अपेक्षा आहे हुशार तो होईलच, पण संस्कार पण महत्वाचे आणि संस्कार देणारी ही शाळा आहे. म्हणजे मी आजसाठी बोलतोय. खूप थँक्यू. कार्यक्रम आहे आभार आणि आभार प्रदर्शन करते योगेश भालेराव. हा योगेश. कार्यक्रम कोणताही असो त्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते आणि आपल्याला मार्गदर्शक लाभल्या आमच्या शाळेचे मुख्याधिकारी आदरणीय धनश्री पालक मॅडम यांनी आपल्याला अनुभवास मार्गदर्शन केलं आणि आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना आपल्यात काय बदल करता येतील आणि आपल्या सोबत सुद्धा काय बदल करावे लागतील याचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. तसेच आज पालक शिक्षक सभेत निवड झालेले माता पालक सदस्य, शाळा व्यवस्थापन पालक संघाचे सदस्य आपण भाग घेतला व तुम्ही सहकार्य केला आम्हाला आणि यापुढे प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य करणार त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. तसेच आज आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय कल्पना तायडे मॅडम यांनी उत्कृष्ट पद्धतीने सूत्रसंचालन केलं, त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. आदरणीय यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यासक्रमाचं सादरीकरण केलं, ओळख दिली, त्याबद्दलही त्यांचे आभार. आमचे ज्येष्ठ सहकारी शिक्षक आदरणीय भालेराव सर यांनी पीपीटी तयार करून ही आपल्यासमोर प्रेझेंटेशन केलं, त्याबद्दलही त्यांचे आभार. आणि आपण आपल्या दैनंदिन रुटीतून थोडासा का असेना तो वेळ काढून आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी आपण इथे आलात, त्याबद्दल आम्ही गुरुवर्य परिवारातर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. गव्हर्नमेंट कॉलेज रिक्षा वाले ज्यांचे असतील त्यांनी कृपया तुमच्या रिक्षावाल्यांना सूचना द्या की त्यांना जास्त वेळ इथं उभं ठेवायचं नाही म्हणून, ठीक आहे. कारण आम्ही 5:15-5:30 असतो. आमचे वॉचमन पण असतात, 6:30पर्यंत वॉचमन पण असतात, खाली दरवाजा मस्ती करतात. त्याच्यामुळे तुमच्या रिक्षावाल्यांना तेवढी तुम्ही सूचना द्या. हा एक विषय. आणि दुसरा विषय हे अशुद्ध लेखन करत आहे, जसं न वापरायचं तिथं न वापरत आहे, म्हणजे अशुद्ध लेखन अनुस्वार असेल तर न वापरून घेत आहे. तर तुम्ही त्यांच्याजवळ बसा, ते ज्यावेळेस उत्तरं देतात ना तुम्ही त्यांच्याजवळ बसा आणि ते उत्तरं तुम्ही लिहून नका देऊ, त्याला शोधायला लावा आणि द्यायला लावा, ठीक आहे. अशा काही सूचना आहेत. फक्त एवढंच आहे की त्याची शुद्धलेखनाकडे लक्ष द्या, तुम्ही तो लिहेल याच्याकडे तुमच्या लक्ष असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्या सूचना. थँक्यू.